नमस्कार, मी दीपक शिंदे, मराठी समाचारमध्ये आपलं स्वागत. 2025चा कृषी महोत्सव पशुधन स्पर्धा या ठिकाणी सन्माननीय प्रशांतजी यादव आणि सन्माननीय स्वप्नाजी यादव यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे, भरवलेले आहे. हे महोत्सव, या महोत्सवासाठी आपण आतमध्ये जाऊन आपण या ठिकाणी असणारे सर्व पशुमालक यांची देखील प्रतिक्रिया घेणार आहोत. चला महोत्सवाकडे. 2025चा हा कृषी मेळावा आणि हा कृषी महोत्सव प्रशांतजी यादव साहेब आणि स्वप्नाजी यादव मॅडम यांच्या अधिपत्याखाली हा कृषी महोत्सव चालू आहे. आणि या कृषी महोत्सवासाठी आपण कुठं घेऊन आला, आपण कुठून आलात आणि आपण काय सांगाल या कृषी महोत्सवाबद्दल? पंचवीसच्या वाशिष्ठीच्या कृषी प्रदर्शनात आपण आलात, सहभागी झालात आणि आपले हे जनावरं घेऊन आलात. यांच्या बाबतीत थोडी माहिती आणि सहभागी झाल्याबद्दल आपल्याला काय वाटतं? कोकणात हा प्रथमतः एवढा मोठ्या पद्धतीने हा कृषी महोत्सव साजरा केला जातोय. हा जो कृषी महोत्सव साजरा केला जातो याच्यामध्ये हे पशुधन हे या जनतेला माहिती पडण्यासाठी आपण हा इथपर्यंत आणलेले आहे. ही जी पुंगनूर जात ही महाराष्ट्रामध्ये कमी प्रमाणात आढळून येते. याच्यामध्ये पुण्यात या जातीची जनावरं मिळतात, परंतु याची जर मूळ पैदाश जर कुठं होत असेल तर ती आंध्र प्रदेशमध्ये होते आणि तिथे या मोठ्या प्रमाणात या जनावरांची विक्री वगैरे होते. आणि ही जनावरं ही जी गाय या कमी उंचीच्या असतात आणि त्यामुळे हे विशिष्ट प्रकारची ही जनावरं या महाराष्ट्रात आणि या कोकणामध्ये आपण प्रदर्शनासाठी आणले आहेत. किमान यांची प्रसिद्धी आपल्या इथपर्यंत व्हावी. ही आता जी गाय आपल्याकडे आहे ही 4 महिन्याची गाभण आहे. ही वेळेला 2 ते 2.5 लिटर दूध देते. ही अशी गाय आहे. ही दुसऱ्या वेताची गाय आहे. हे जे जनावर आहे हे कोण अतिशय म्हणजे असं रश म्हणजे खूप अगदी तापट स्वभावाचं हे असं जनावर आपण पाहिलं तर खूप तापट स्वभावाचं आणि खूप ताकदीचं जनावर. हे आपल्या महाराष्ट्रातल्या जनावरांपेक्षा अगदी ताकदीच्या बाबतीत तुमच्याकडे आता यातली जनावरं किती आहेत आणि किती घेणार आहात पुढे? याच्यातले आता आपल्याकडे 10 ते 15 जनावरं आहेत, पण आता आपण घेण्याचा विचार करत नाही. त्याचीच आपण वाढ करण्याचा विचार चालू आहे. त्याच्यामध्येच आपण तो फार्म चालू करणार आहे. कृषी प्रदर्शन हे चांगलं आहे आणि साहेबांनी आवडीनं हा नंदी त्यांना दिसला पुण्यात, त्याबद्दल साहेबांनी त्यांना आवडला, त्याबद्दल इथं नंदी घेऊन आले. प्रदर्शनमध्ये नंदीचे पाय आपल्या प्रदर्शनात राहू. आमचं गाव बारामती आहे. तुम्ही बारामतीतून आलात? हो, बारामतीवरून आलो. तुम्हाला हे प्रदर्शन पाहून आणि प्रदर्शन भाग घेऊन आपल्याला कसं वाटलं? आनंद वाटला, खूप छान आहे. आणि आणखी सुद्धा साईबाईंनी इथून मोरो असं चांगलंच ठेवावं. आम्हाला अतिशय सुंदर असं वाटतंय. गेल्या वर्षी स्पर्धाचं ओपनिंग झालं, हे दुसरं वर्ष आहे. आम्ही गेल्या वर्षी नव्हतो, यावर्षी एक वाशिष्ठी जे सरांनी डेअरी टाकली आहे त्या उद्योगाने आम्ही एक उद्योग टाकलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही इथे आलेलो आहे मुंबईवरून खास. आम्ही गावाला शिफ्ट झालो आहे आणि हे आमचं पहिलंच वर्ष आहे इकडे यायचं आणि अतिशय सुंदर असं वाटतंय. भरपूर असं सुंदर आयोजन केलेलं आहे सरांनी. त्यासाठी सरांचं आणि मॅडमचं शक्यतो मी मनपूर्वक आभार मानतो. माझं नाव आहे आदित्य प्रकाश कांबळे, निवळी वाळ. मी इथूनच वाळ सावर्ड्यातून आलेलो आहे. मेळाव्यामध्ये चिपळूणमध्ये आपण आलो. आपण काय सांगाल या कृषी महोत्सवाबद्दल आणि आपण कुठून आलात आणि काय वाटतंय? आम्ही आलोय कराडवरनं. हे आपले कृषी पैदांसाठी आलेलो आहे. नाचणारे घोडे आहेत. नाचणारे म्हणजे त्यांचं काय वैशिष्ट्य काय? तर डान्स करतात, 2 पायाशी चालत जातात, खाली झोपतात, चौरंगावर 4 पाय घेऊन उभा राहतात. सगळे शिकवलेले घोडे आहेत. हे घोड्याचं नाव काय?
त्याचं नाव आहे मार्शल. किती वर्षाचा आहे? तो आहे 7 वर्षाचा. आता तुम्ही किती घोडे घेऊन आला? मी 4 घोडे घेऊन आलो. 4 घेऊन. 4चे वैशिष्ट्य वेगवेगळे. हा.